आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबागर्दी झाली। बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बाल कल्याण विभागाने दिली। आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण आजपासून तब्बल 67 लाख बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत ही बातमी घेऊन आलो आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे, तर आजपासून याची सुरुवात झालेली आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। आजपासून सुरू झालेला आहे। आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। या 12 जिल्ह्यांचे नाव सुद्धा सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे, आणि बहिणींना सांगतो की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे जमा झालेला आहे। ज्या बहिणींना अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका। 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, आणि राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे आणि बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। ते म्हणजे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोबत गॅस कनेक्शनचे 830 रुपये। 830 रुपये कोणाला मिळत आहे? काही भाग्यशाली महिला असतील बघा। आता सर्व बहिणींना 830 दिले जात नाही। ज्या बहिणींच्या नावावर म्हणजे महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल त्या बहिणींना 830 आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असं 2330 त्यांना जमा होत आहे। त्यांचे बँक खात्यात म्हणजे मेसेज येतोय की 2330 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले असा मेसेज त्यांना दिसून येतोय। तर आता सर्व बहिणींना ही सुवर्ण संधी नाही। काही निवडक महिला आहेत त्यांनाही 830 रुपये मिळत आहे। हळूहळू सर्व बहिणींना मिळायला सुरुवात होणार आहे। फक्त गॅस कनेक्शन बहिणींच्या नावावर असणे गरजेचे आहे, आणि त्या देखील लाडक्या बहिणींना महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केली आहे की आज सकाळपासूनच 70 लाख बहिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा केलेले आहे, आणि आता पूर्ण 2 कोटी 40 लाख बहिणींना आम्ही पैसे जमा करणार। त्यामधून काही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांची यादी सुद्धा आलेली आहे। अपात्र बहिणींची यादी आलेली आहे, ती यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते जिल्ह्यांची नाव सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि 12 जिल्ह्यांची नाव आलेली आहेत। आता काय म्हणाल एकनाथ दादा शिंदे, म्हणजे बहिणींचे भाऊ एकनाथ दादा शिंदे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की लाडक्या बहिणींना बँक खात्यात आहे। ही सूचना देतो की लाडक्या बहिणींना या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आम्ही पैसे पाठवले आहे 1500 रुपये प्रमाणे। पुढील महिन्यापासून आम्ही काहीतरी त्यामध्ये चर्चा आमची चालू आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देण्यात जे वचन केलं आहे ते आम्ही पुढच्या महिन्यापासून पूर्ण करू। पण आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे पाठवले आहे, आणि त्यासोबत आम्ही गॅस कनेक्शनचे देखील पैसे तुम्हाला देत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ दादा शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी तिघांनी मिळून स्टेटमेंट दिलेली आहे। तर लवकरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता मिळेल आज आपल्याला माहिती आलेली आहे। तर यामध्ये आता सांगतो, या यादीमध्ये बघा, आता याद्या तयार करण्यात आले। सरकारने यासाठी 3 वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहे। बघा, पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी। यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते तपासणं खूप खूप महत्त्वाचं आहे। जर तुमचं नाव नसेल, समजा तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये नसेल, तर तुमचं नाव कदाचित दुसऱ्या यादीमध्ये असेल किंवा तिसऱ्या यादीमध्ये असेल, आणि तिन्ही यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही कदाचित अपात्र ठरू शकता। कारण अशा बहिणी अपात्र ठरलेल्या आहे, त्यांना सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा 2 महिन्याचे जर पैसे आले नाही तर त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन चेक करून घेणं गरजेचं आहे। बँकेत जाऊन तुम्ही चेक करा की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही। सप्टेंबर महिन्याचा हप्ता जर आला नसेल तर बँकेत जायचं, आणि नोव्हेंबर महिन्यात 3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता। आज, उद्या आणि परवा 3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता। 3 दिवसांमध्ये जर पैसे आले नाही तर तुम्ही बँकमध्ये तुमचं खातं चालू आहे की नाही, तुमचा KYC बरोबर झाला आहे की नाही, आणि काही प्रॉब्लेम असेल, काही डॉक्युमेंटची मागणी जर करत असेल तर डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे। KYC करून घेणं गरजेचं आहे, आणि KYC करताना तुमचा मोबाईल नंबर देखील देणं गरजेचं आहे।
तरच तुम्हाला मेसेज येतो, अन्यथा मेसेज येत नाही. आणि यापुढे अशा भरपूर आपल्याला माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता मेसेज येत नाही, डायरेक्ट बँकेत पैसे जमा होतात. बघा, तुमच्यासोबत जर असं झालं असेल की जुलै महिन्याचा पैसे तुमच्या बँक अकाउंटला आलेले आहेत आणि तुम्हाला मेसेज आला नाही, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता सरकारने मेसेज पाठवणं बंद केलेले आहे, आपल्याला समजून येतंय. पण काही बहिणींना मेसेज येतो बघा, याची जाहिरात होतं की लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले असा एक मेसेज येतो मोबाईलवर. पण आता असा मेसेज जर येत नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता. आणि त्यासाठी तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. या 12 जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करा. उद्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही. आणि नाही झाले असेल तर तुम्हाला 2-3 दिवस मुदत दिलेली आहे. 2-3 दिवसांमध्ये जर जमा झाले नाही तर तुमचं अकाउंट व्यवस्थितपणे चेक करून घेणं गरजेचं आहे. आता जिल्ह्यांची नाव पाहूया. सर्वात अगोदर जिल्हा येतो पुणे जिल्हा. बघा, पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर आज तुम्हाला पैसे जमा झालेले आहे. दुसरा जिल्हा येतो सातारा. बघा, सातारा जिल्हा आहे. त्यानंतर येतो सांगली नंतर सातारा, 2 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहे. हे 3 जिल्हा झाले. त्यानंतर लातूर, संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, अकोला आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्यानंतर येतो सोलापूर आणि शेवटचा जिल्हा येतो बुलढाणा. बघा, या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला आज पैसे जमा होत आहे. आज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील. जर मेसेज आला नसेल, तुम्ही उद्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे जमा झाले की नाही. कारण भरपूर बहिणींना आता मेसेज येत नाही. आणि या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल आणि पैसा जमा झाला नसेल तर तुम्ही 2-3 दिवस की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो, ते खात चालू आहे की नाही, ते KYC झालं आहे की नाही, ते चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे काही ठराविक महिलांनाच दिले जात आहे. तर सर्व बहिणींना आता गॅस कनेक्शनच्या पैसे येत नाही. ज्यांचं उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल त्यांना पैसे येत आहे आणि ज्या महिलांच्या नावावर असेल तर त्यांनाच पैसे येत आहे. सर्व बहिणींना पैसे येत नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आतापर्यंत तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे भेटले आहे की नाही आणि आता हा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या. त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची eKYC ची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60-70% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता. बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात, काही दाखले असतात, तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण eKYC करण्याची मुदत ही वाढवत आहोत. म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली, तिथल्यांनाही महिलांना eKYC साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना eKYC ची प्रक्रिया पूर्ण करता येईल. या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत, म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही
निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ती CDPO कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील. आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत. त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे.